काल ऑफिशियली माननीय मुख्यमंत्र्यांचा वेळ मागून गेले होते। माननीय मुख्यमंत्र्यांना ते हे सांगायला गेले होते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार याचा नगराध्यक्ष, त्या नगराध्यक्षावर चुकीच्या पद्धतीने ऍक्शन घेतलेली आहे। बरोबर ऍक्शनचा टायमिंग बघा, हाऊस चालू असताना ऍक्शन नाही झाली, बरोबर असेंब्ली संपली आणि 2 दिवसात ऍक्शन झाली। हा योगायोग आहे। हा एक भाग झाला। जयंतराव तर ऑफिशियली गेले होते, गाडीने गेले, गाडीने आले। त्यांनी जयंतरावनी काय हुडी फुडी घातली नव्हती, ऑफिशियलीच गेले, काही प्रॉब्लेम नाही। एक तिथे सुनील तटकरे जी आणि प्रफुल्ल पटेलजी होते का नाही ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही। आणि हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी हा प्रश्न तुम्ही माननीय देवेंद्रजींना विचारला पाहिजे, कारण काही मीटिंग त्यांच्या घरी झाली। वर्षा बंगल्यात ते राहतात ना, त्याच्यामुळे त्यांच्या बंगल्यात कोण येतं जातं हे आम्ही कसं सांगणार? आम्ही सामान्य माणसं, आम्ही साधे विरोधी पक्षातले खासदार, आम्हाला कसं माहिती असेल माननीय मुख्यमंत्र्यांच्या घरी कोण जातं नाही? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही त्यांना विचारावं लागेल। आमच्या पक्षाचे नेते इस्लामपूरच्या, ईश्वरपूरच्या कामासाठी गेले होते, ऑफिशियली वेळ मागून गेले होते। त्यांचं काम झालं आणि पुढच्या दरवाज्याने गेले आणि पुढच्याच दरवाज्याने परत आले।